असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाची आज उपांत्यपूर्व सेवा अर्थातच जागराची ही सेवा आहे आणि जागराच्या सेवेच्या निमित्तानं आपण परंपरेनं जी परंपरा मामासाहेबांनी जतन केली, जी परंपरा गुंडा महाराज धुंडा महाराजांनी जतन केली, जी परंपरा आमचे परंपरेचे असणारे धोंडोपंत दादा या मोठ्या मोठ्या लोकांनी जी परंपरा जतन केली, खरं म्हणजे आजच्या दिवशी मागणीपरच अभंग घ्यावा हे कुठंही लिहिलं नाही, परंतु या मोठ्या लोकांनी ही परंपरा जतन केली म्हणून याला बाद येऊ द्यायचा नाही, म्हणून मागणीपर अभंग घेतलेला आहे. विठ्ठल चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह कोणत्या निमित्ताने आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. वास्तविक पाहता हा आश्रम म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या आश्रमात येणं म्हणजे आम्ही या आश्रमाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या आश्रमात येणं आहे. वास्तविक पाहता हा आश्रम म्हणजे कोण्या एका विशिष्ट भिंतींचा असा आश्रम नसून हा जिव्हाळ्याचा आश्रम आहे. थोडं बोलायचं झालं तर आपण सर्वजण या आश्रमामध्ये नेहमी येत असतो. खरं म्हणजे इथं नवमीचाही विधी, प्रत्येक नवमीला आपण कीर्तन करतो. आश्रमाच्या द्वारा काही कार्यक्रम होतात, मंदिराच्या द्वारा हरिपाठ मंडळाच्या ट्रस्टीच्या राम मंदिराच्या ट्रस्टीच्या वतीनं ही काही कार्यक्रम होतात. या सर्व कार्यक्रमाला आपण असतो, पण आपली संख्या पहिल्यापासून मोजकीच आहे. जे या आश्रमात नवीन येणारी माणसं फार कमी आहेत. जी परंपरेची आणि पहिल्यापासून येतात ती जिव्हाळ्याची माणसं आहेत आणि आपण या आश्रमामध्ये येत आहोत. या आश्रमाच्या संबंधाने आपल्या अंतःकरणात कृतज्ञतेचा भाव आहे म्हणून या आश्रमामध्ये आपलं येणं जाणं आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे भोडणीचे चव्हाण दादा आणि आमचा आप्पा दादा हे या आश्रमाचे दोन हात आहेत. आपण सर्वजण आश्रमावरती प्रेम करणारे इंदापूरकर मंडळी या आश्रमाचे स्पंदन आहात. करडे महाराज या आश्रमाचं हृदय आहे. ही माझ्या मागे उभा असणारी आश्रमातील 17 मुलं ही या आश्रमाची फुलं आहेत आणि 2 पदवीधर झालेल्या या आश्रमातल्या मुली म्हणजे या आश्रमाची फळं आहेत. विठ्ठल विठ्ठल माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे, पण सेवा करत असताना अंतःकरणामध्ये दुःख आहे. दुःख म्हणण्याचं कारण असं आहे की या सायना दिदीचा वाढदिवस असता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे कीर्तन असतं. शाळेमध्ये तिचा बोर्डाला पहिला नंबर आला असता, त्या निमित्ताने हे कीर्तन असतं. तिनं काही पदवी धारण केली असती आणि तिच्या जीवनातला तो महत्त्वाचा क्षण असता आणि त्या निमित्तानं हे कीर्तन असतं ना, तरी सुद्धा हे कीर्तन करायला तेव्हा हे कीर्तन करायला खूप आनंद झाला असता. पण आज तिच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला एकत्र व्हावं लागतंय, ही मात्र दुःखाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय श्री करडे महाराजांचा आम्ही जीवनाचा काहीसा इतिहास गेल्या 20 वर्षापासून पाहत आहोत. खरं म्हणजे ही आश्रमाची वाटचाल करणं म्हणजे ही अत्यंत काट्याकुट्यातला हा रस्ता आहे, परंतु तो त्यांनी स्वीकारला. मला आश्रमाच्या संबंधाने बरंच काही बोलायचं आहे. वास्तविक पाहता मी कीर्तन काय करतो, कसं करतो, अभंग किती सोडवतो हे आपल्याला चांगलं ज्ञात आहे. मला तेवढंसं काही येत नाही हेही मी जाणून आहे. खरं तर अभंगाच्या दिशेनं मला जायचं आहे हेही माहीत आहे, पण बोलावं अशा करता वाटतं की आपण सगळे सधन आहोत. आपल्या घराला आपण दुसरा मजला चढवला
नाही नाही, याही पेक्षा आपण सधन असल्या कारणामुळं आपण घराला 10 घरामध्ये 2 मुलं आहेत म्हणून प्रत्येकी 2 BHK या नियमानं आपण घराच्या 10 खोल्या बांधल्या. आपण घराला 10 खोल्या बांधल्या तरी सुद्धा आपला कुठेही गुणगौरव होत नाही. पण एखाद्या फाटक्या तुटक्या माणसानं मंदिराच्या गावातल्या हनुमान मंदिराच्या शेजारी एखादी पत्र्याची खोली बांधून त्या खोलीला एक आश्रम असं नाव दिलं की गावातल्या कुणीही पांतस्थानी यावं आणि या धर्मशाळेमध्ये राहावं, याच्या करता त्या फाटक्या तुटक्या माणसाने बांधलेली पत्र्याची खोली असेल आणि इकडं या बांधलेल्या श्रीमंत सधन मनुष्याची 10 खोल्याची इमारत असेल, श्रेष्ठत्व कोणाला द्यावं लागतं? एका खोलीच्या धर्मशाळेला की 10 खोल्याच्या बंगल्याला? धर्मशाळेला महत्व द्यावं लागतं. आपण सगळे बंगले बांधणारे आहोत, पण कर्डे महाराजांनी मात्र धर्मशाळा बांधली. विठ्ठल त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला या 5-6 महिन्यात आम्ही पाहतोय असं नाही, गेल्या 20 वर्षापासून मला वाटतं दुसऱ्या दिवशी कीर्तनामध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा दिला होता की जेव्हा मी कीर्तनही करत नव्हतो, मला बरंच काही परमार्थातलं माहीत नव्हतं, म्हणजे आज भरपूर माहीत आहे असा अर्थ नाही. त्या काळामध्ये आम्ही कर्डे महाराजांचं दुकान असायचं आणि कर्डे महाराजांच्या दुकानामध्ये रात्री गप्पा मारत बसायचो. पण तेव्हाही गप्पा मारताना त्यांच्या विचारसरणीतून त्यांच्या विचाराचं वर्चस्वच कायम प्रगट व्हायचं आणि अशा प्रकारे त्यांनी जे कार्य केलेलं आहे, अगदी एखाद्या माणसाला खांदाच द्यायचा झाला, एखाद्या माणसाला सहकार्यच करायचं झालं तर इंद्रायणीचं अशा प्रकारचं व्यवस्थापन करताना इंद्रायणीच्या पाण्यामध्ये त्या काळामध्ये डाऊ नावाची कंपनी आली होती आणि डाऊ हटावं असा आदरणीय वंदनीय बंडा तात्यांनी नारा दिला होता. त्याच नाऱ्यामध्ये कर्डे महाराजांनी आपला खांदा लावला आणि जी शिक्षा तात्यांना भोगावी लागली त्या शिक्षेमध्ये सुद्धा कर्डे महाराजांचा अतिशय मोलाचा अशा प्रकारचा वाटा आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांना विचारलं, महाराज तुम्हाला शिक्षा झाली, तरी सुद्धा महाराज सांगतात नाही नाही, ती शिक्षा नव्हती, तो एक आंदोलनाचा भाग होता. त्यांची विचारसरणी अशी एक आपल्या विचारापेक्षा वेगळी विचारसरणी आहे. बघा, आपल्याला खरं सांगू मी तुम्हाला, मला हे सगळं आत्ताच बोलायचं असं नाही, शेवटी मला या संबंधाने थोडं बोलायचं आहे. आपल्या घरामध्ये आपल्याच रक्ताचे 4 पाहुणे आले आणि त्यांची 4 मुलं आली, आपली 2 मुलं आणि त्यांची 4 मुलं, होणारा गोंगाट, होणारी भांडणं, त्या 5-6 मुलांची भांडणं 4 दिवसाकरता आपल्याला नको वाटतात. खरं बोलायचं बरं का, मनापासून, मनातल्या मनात कितीही जवळचा आणि रक्ताचा पाहुणा असेल तर आपल्याला हेच वाटतं, घरामध्ये एवढा गोंगाट चालू आहे, 6-7 मुलं आहेत, मनातल्या मनात हे वाटतं कधी एकदा हे पाहुणे जातील बरं. आपलं म्हणण्याचं धाडस होत नाही, कारण आपण मुंबईला राहत नाही. आपण मुंबईला असतो तर त्यांना म्हणलं असतं, अहो तुम्हाला सकाळी 6 वाजता बस आहे बरं का, डायरेक्ट बस आहे. पण आपण खेड्या गावाकडचे, त्या मानाने आपलं इंदापूर हे अशा प्रकारचं संस्काराने सुसंपन्न आहे. माझा मुद्दा असा आहे, 4 पाहुण्यांची मुलं आणि आपली 2 मुलं, 6-7 रक्ताच्या मुलांच्या नात्याचा गोंगाट आपल्याला सहन होत नाही. कर्डे महाराजांनी 17 मुलं सांभाळली, हे त्यांच्या बुद्धीचं अशा प्रकारचं वैभव आहे. विठ्ठल शासनाने नारा दिला, हम दो हमारे दो. ते नारा आता बदलण्याची वेळ आहे बरं का. आता आतमधून सूत्र चाललेत तसे. आता नारा असा आहे, बच्चा एक ही अच्छा. आता असं नियम येणार आहे काही काळात, एकच मुलगा असावा. आता चालू असणारा नियम आहे, हम दो हमारे दो. पण आता कर्डे महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्डे महाराजांची संतती शासनाच्या प्रतिबंधाच्या पलीकडे गेली. विठ्ठल शासन सांगतं 2च मुलं असावी, तिसरी संतती
असेल तर त्याला सरकारची कोणतीही स्कीम मिळणार नाही. आमच्या कर्डे महाराजांनी 17 मुलं अशा प्रकारची स्वीकारली आणि शासन द्यायला तयार आहे, पण महाराज घेत नाहीत. त्याचं कारण असं आहे, त्यांना संस्था मोठी करायची नाही, ही मुलं मोठी करायची. विठ्ठल मी एवढं याच्याकरता बोललो की याच आश्रमातलं एक लहानसं असणारं रोपटं, लहानसं असणारं फूल जे आपल्या सर्वांना प्रेमाने आदराने बोलत होतं, तिच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं म्हणजे देवानी ही परीक्षा पाहावी बरं का. मला असं वाटतं की निरपराध त्या जीवाचा खरं तर तसा पाहायला गेलं तर कोणता दोष नव्हता, पण नाविलाजानं असं तुकोबारांचं सुद्धा प्रमाण आहे बघा. धुंद झाला तुझा दरबार देवा. जगात लोक कमी आहेत का? जगात लोक कमी आहेत का? पण त्याच बाळावरती हा प्रसंग ओढवला आणि त्याच्या निमित्तानं पण बघा, या महाराजांनी तो दुःखाचा प्रसंग बाजूला सारून त्या मुलीला तिच्या जीवनामध्ये किंवा तिच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासाला योग्य अशा प्रकारचं सगळी कार्य म्हणजे सप्ताह असेल, उत्तर कार्य असेल, मासिक असेल, श्राद्ध असेल आणि पुण्य स्मरण असेल, हे मला वाटतं रक्ताच्या पलीकडच्या नात्याचा हा संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल मला माझ्या अभंगाच्या दिशेनं काहीच बोलायचं आहे. जगद्गुरु तुकोबराय आजच्या दिवशी भगवान श्रीहरी पंढरीरायाच्या समोर मागणी करतात. वास्तविक पाहता देवाच्या समोर मागणी करावे हे श्रीहरी पंढरीराय मागणं करत असताना हे दान द्यायला तेवढेच समर्थ आहेत आणि दान घ्यायला सुद्धा तेवढेच समर्थ आहेत. या परब्रह्म परमात्म्याच्या समोर दान देत असताना परब्रह्म परमात्मा दान द्यायलाही समर्थ आहे आणि दान घ्यायलाही समर्थ आहे. देव जेव्हा सांगतात या भक्तांना मागा मागा तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा संत महात्मे सांगतात देवा आम्हाला तुमचं काही नको, आम्हाला तुमचं काही नको. एक तर देव देतात, दान देण्याच्या बाबतीत सुद्धा यांचा अग्रक्रमाने नंबर आहे आणि दान घेण्याच्या बाबतीत सुद्धा यांचा अग्रक्रमाने नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल महाभारतामध्ये असा एक प्रसंग आहे. भगवान परमात्मा दान घ्यायला कसे आहेत हे सांगायचे मला. परब्रह्म परमात्मा महाभारतामध्ये हे युद्ध जिंकत असताना देवाला या गोष्टीची चिंता होती की या पांडवांनी हे युद्ध जिंकलंच पाहिजे. कारण युद्ध कौरव आणि पांडव यांच्यामधलं हे युद्ध नव्हतं, तर हे युद्ध धर्म आणि अधर्म यांच्यातलं हे युद्ध होतं. प्रकाश आणि अंधकार यांच्यातलं हे युद्ध होतं. काही झालं तरी चालेल, हस्तिनापूरला चहूबाजूने सुरक्षित करण्याकरता, सबंध धर्माची संस्थापना करण्याकरता देवाने या युद्धामध्ये उडी ठोकली आणि हा विजय पांडवांकडे खेचून आणण्याकरता देव कटाक्षाने सामोरे अशा प्रकारचे झाले. त्याच्यामध्ये भगवान श्रीहरी गिरीधारी कृष्ण कन्हैयाला हे समजलं की हे युद्ध एकट्यानं जिंकणं आपण शक्य नाही, म्हणून करता भगवान शंकर परमात्म्यांची आराधना केली आणि सांगितलं देवा या युद्धामध्ये पांडवांचा विजय व्हावं वाटत असेल तर एकटा बासरीवाला काही करू शकत नाही देवा, तुम्हाला सुद्धा यावं लागेल. आणि भगवान शंकर परमात्म्यांना विनंती करून मग त्याच्याकरता एक स्वतंत्र अशा प्रकारची कथा रचून देवाला महादेवांना अर्जुन महाराजांच्या ध्वजावरती बसवलं. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात, ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथ्य धरू अर्जुनेशी. शंकर परमात्म्यांना ध्वजस्तंभावरती बसवलं. आता हे दोघं एका बाजूला झाले. मुद्दा पुढा आहे का, जेव्हा या पांडवांच्या बाजूनं लढत असताना समोर पाहिलं तर कोण आहे युद्ध करता, आदरणीय वंदनीय कुलगुरु कृपाचार्य पितामह भीष्माचार्य, कुलगुरु गुरुदेव द्रोणाचार्य, ही सगळी मंडळी पुढे आहेत. यांच्या समोर ज्यांनी शिकवलं त्यांच्या समोर युद्ध करायचंय. साधी गोष्ट आहे का महाराज? साधी गोष्ट नाही. ज्ञानोबराय म्हणतात ते युद्ध करायचं बाजूला ठेवा. यांनी फक्त यांच्याकडे एक एक असा रती महारथी होता. कृपाचार्य काय, द्रोणाचार्य काय,
बरं, भीष्माचार्य काय यांनी युद्ध करायचं सोडा, फक्त मांडी घालून आणि डोळं झाकून जर बसले असते आणि यांनी फक्त मनात आणलं असतं हे पांडव उद्याच्या उद्या सगळे क्षणात मेले पाहिजेत, एवढं जरी त्या कृपाचार्यांनी मांडी घालून जरी ठरवलं असतं ना, सगळे पांडव मरून पडले असते, एवढं सामर्थ्य या कृपाचार्यांमध्ये होतं. त्या ज्ञानोबरायांनी याचं वर्णन केलं बघा, एक एकाचेनी मनोव्यापारे, नुसतं मनात आणलं तरी हे विश्वाची होय संहारे, हा कृपाचार्य न पुरे. एकलाची एकट्या कृपाचार्यांच्या समोर पांडव टिकू शकत नव्हते. आता ते एवढे सगळे मिळून यांना पुरले नाहीत हा विषय सोडा, मुद्दा माझा इथं आहे. मग ते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ते सगळे जमले, मग ते कशा प्रकारचं सगळं युद्ध तयार झालं, रणांगण कसं तयार झालं, कोण कुणाच्या पुढं होतं, कसा कसा प्रसंग झाला. देवाला सांगितलं, देवा आपला रथ युद्धामध्ये घ्या. तेव्हा भगवान परब्रह्म परमात्म्याने हा रथ कोणाच्या समोर घेतला? गुरुदेव द्रोणाचार्यांच्या समोर हा रथ घेतला. आणि मग काय झालं? लट 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 कापायला लागले. अर्जुन महाराज गीतेचा उपदेश केला आणि मग स्वतः अर्जुन महाराजांनी धनुष्य स्वीकारलं आणि युद्ध चालू झालं. एके दिवशी या युद्धामध्ये कुंतीपुत्र कर्ण महाराजांचा समावेश झाला आणि कर्ण महाराज युद्ध करू लागले असताना अर्जुन महाराज आणि कर्ण महाराज यांचं, अर्जुन आणि कर्णाचं जेव्हा युद्ध चालू होतंय ना, तेव्हा अर्जुन बाण मारल्यानंतर अर्जुनाच्या एका बाणातून 100 बाण तयार होत होते. ऐकताय ना तुम्ही? अर्जुनाच्या एका बाणातून 100 बाण तयार व्हायचे आणि ते सगळा पाऊस पडल्यासारखा कर्णाच्या रथावरती बाणांचा पाऊस पडायचा. आता कर्णाने असा पराक्रम दाखवला महाराज. कर्ण तो कर्ण होता. आणि तुम्हाला सांगू, जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण असेल तर सगळ्या त्या काळात असणाऱ्या गुरुवर्यांचं बोट कुणाकडे जात असेल तर ते म्हणजे कर्णच होते. कर्ण हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, पण कर्ण हा असत्याच्या बाजूने होता, म्हणून देवाने कर्णाला कधीही सर्वश्रेष्ठ ठरू दिलं नाही, त्याला वरचढ अर्जुनालाच ठरवलं. जेव्हा अर्जुन एक बाण मारत होता तेव्हा त्या बाणातून 100 बाण तयार व्हायचे आणि बाणांचा वर्षाव व्हायचा कर्णाच्या रथावरती. आता जेव्हा कर्ण बाण मारतोय ना, तर कर्णाने एक बाण सोडला तर त्या बाणातून 1000 बाण तयार व्हायचे आणि अर्जुनाच्या रथावरती बाणांचा पाऊस पडायचा. आणि झालं महाराज, प्रत्येक वेळेस हा कर्ण वरचढ ठरायला लागला, हा कर्ण वरचढ ठरायला लागला. देवाच्या मनात आलं काहीतरी युक्ती करावी, काहीतरी युक्ती करावी. देवाने अर्जुनाला सांगितलं, ए अर्जुना, अरे पाहतोस काय? त्या कर्णाच्या रथाचा सारथी संपव पहिला. एक बाण काढला आणि कर्ण महाराजांच्या रथाचा सारथी संपवला. भगवान गिरीधारी कृष्ण कन्हैयाने सांगितलं, ए अर्जुना, अरे दुसरा बाण काढ आणि कर्णाच्या रथाचं सारथ्य ज्या चाकावरती आहे ते चाक मोडून टाक. चाक मोडून टाकलं महाराज अर्जुन महाराजांनी. आता रथाचं सारथी गेला, रथाचं चाक मोडून पडलं. कर्णाने रथातून खाली उडी टाकली आणि एका हातामध्ये धनुष्य आहे आणि दुसरा हात रथाचं जमिनीत रुतलेलं चाक काढण्याकरता कर्णाने लावलेलं आहे. पण समोरून बाण येतोय ना, त्या बाणांचा वर्षाव चुकवण्याकरता कर्ण महाराज एकाच हातात धनुष्य धरत होते, एकच हात धनुष्याला लावत होते आणि त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढण्याकरता कर्णाने आपला दात त्या प्रत्यंचेला लावायला चालू केलं, दाताने बाण मारायला चालू केलं. इकडं अर्जुनाच्या एका बाणातून 100 बाण तयार व्हायचे आणि कर्णाने दाताने सोडलेल्या बाणातून 1000 बाण तयार व्हायचे. तरी सुद्धा रथाचं चाक मोडून सुद्धा आता कर्ण ऐकत नाही. देवाला विचार पडला, असं जर झालं तर माझा अर्जुन राहणार नाही. देवाने त्या क्षणाला आपला अर्जुन महाराजांचा रथ सोडला आणि एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या कर्ण महाराजांच्या रथाच्या जवळ आले आणि म्हणले, ए कर्णा, अरे काय करतोस? म्हणले, काही नाही महाराज, तुम्हाला दिसतंय ना एक चाक रथाचं जमिनीत रोवलं गेले, म्हणून करता मी चाक वरती काढतोय आणि दाताने बाण मारतोय. तेव्हा तो ब्राह्मण म्हणला, असंय काय? मला असं वाटलं आजपर्यंत जन्मजात तुमची दातृत्वाची वृत्ती आहे
आणि म्हणून करता तुमच्याकडे काहीतरी दान मागण्यासारखं आलो होतो, मग काय करावं हे एवढं बोलत असताना काय झालं तर अर्जुन महाराजांनी बाण मारला आणि कर्ण महाराजांचा मुकुट उडवून टाकला. आता कर्ण महाराजांकडे काहीच राहिलं नाही आणि देवाने सांगितलं, मी ब्राह्मण वेशात देव कर्ण महाराजांकडे गेले होते. विचारलं, महाराज कशा करता आला होता? काय नाही म्हणले, तुमची कीर्ती ऐकून आलो होतो. जन्म तुम्ही सतत दान केलेलं आहे आणि मला असं वाटलं तुमच्याकडे काहीतरी दान म्हणून मागावं, पण महाराज आता तुमच्याकडे काही राहिलेलं नाही. दान द्यावं, तुम्ही मला दान द्याल असं काही वाटत नाही. अहो, तुमचं कवच आणि कुंडल सुद्धा लोकांनी मागून नेलं. मी आता मागावं तुम्हाला तर काय मागावं? तुमच्या रथाचा सारथी मेलाय, तुमच्या रथाचे घोडे मेलेत, तुमचं रथाचं चाक सुद्धा मोडले. आता तुम्ही मला देऊन द्याल तर काय द्याल हो, काय द्याल? मग तेव्हा कर्ण महाराज म्हणले, हे ब्राह्मणा, हे विप्रवरा, हे भूदेवा, असं मोकळ्या हाताने जाऊ नका. तुम्हाला जे मागायचंय तुम्ही आजही मागा, मी तुम्हाला या क्षणाला द्यायला तयार आहे. तेव्हा देव हसायला लागले, नाही नाही नको, मला तुमच्याकडून काय घ्यायचं नाही, जाऊ द्या, मी आल्या वाटे निघून जाईल. तेव्हा कर्ण महाराजांनी सांगितलं, ओ भूदेवा, अहो असं नका करू, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. मग तेव्हा विचारलं की काय द्याल तुम्ही? म्हटलं तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणले मला थोडी संपत्तीची आवश्यकता आहे. म्हणले कशा करता? म्हणले माझा मुलगा मेलेला आहे आणि त्याची चिता रचण्याकरता लाकडं नाहीत, लाकडाची व्यवस्था करण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत, ते मागण्याकरता तुम्हाला आलो होतो आणि म्हणून करता, पण आता तुम्ही काही देऊ शकत नाही म्हणून मी माघारी निघालो. तेव्हा सांगितलं, भूदेवा तुमच्या लाकडाची व्यवस्था करतो. म्हणले अशी कशी करणार? आता तर तुमचा पुढचा प्रसंग मला बरं दिसत नाही, तुम्ही मला देऊन द्याल तर काय द्याल? तेव्हा त्या जुन्या काळामध्ये असं होतं बघा, ते राजे लोक हौसेनं स्वतःच्या दातामध्ये सोनं भरायचे. आता ही लोक नाविलाजाने स्वतःच्या दातामध्ये चांदी भरतात. आता ही दात किडल्यानंतर डॉक्टर सांगतात तुमच्या दातामध्ये चांदी भरावी लागेल, पण सांगू का, ती चांदी नसते बरं का, ते सिमेंट असतं असं म्हणतात. त्याला दुसरा शब्द सिमेंट आहे. डॉक्टरकडे पहिल्यांदा भेटायला जाल तर डॉक्टर सांगतात तुमच्या दातामध्ये चांदी बसवावी लागेल आणि दुसऱ्यांदा गेल्यानंतर सांगतात आता मात्र सिमेंट भरल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्या कर्णाच्या दातामध्ये सुवर्ण होतं आणि कर्ण महाराज दाताने धनुष्याची प्रत्यंचा ओढून पुढं अर्जुनाला मारत होते. देवाने सांगितलं मला तेवढे दात पाहिजे, दात पाहिजे. तेव्हा कर्ण महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला मी दात देऊन टाकतो, पण असं करा, एक दगड घ्या आणि माझ्या तोंडावरती मारा. तेव्हा कर्णाने सांगितलं नाही नाही. तेव्हा या ब्राह्मणाने सांगितलं, भूदेवाने सांगितलं तुमच्या तोंडावरती तुमच्याकडूनच दान घ्यायचं आणि तुमच्याच तोंडावर दगड मारायचा आम्हाला शोभत नाही, तुमच्याच हाताने तुम्हीच दात पाडून द्या. महाराज काय प्रसंग आहे कर्णावरती. कर्ण महाराजाने स्वतःचं तोंड मोडक्या चाकावर आदळलं आणि मोडक्या चाकावरती आदळून कर्ण महाराजांनी स्वतःचे दात पाडले आणि त्या भूदेव असणाऱ्या देवाला स्वतःचे दात पाडून दिले. मुद्दा आपला इथं आहे, हा देव दान घ्यायलाही तसाच आहे. जेव्हा कर्ण महाराज रणांगणामध्ये भिडत असताना, कर्ण भिडता समरंग, कर्ण भिडता समरंग,
पाणी व्यापिली रणी मागसी पाडोनी तेथ दात तयाचे प्रसंगी. हेच परब्रह्म परमात्मा या भक्ताकडून मागून घेत असताना हे घ्यायलाही तसेच आहेत आणि द्यायलाही तसेच आहेत. हे घेत असताना विचार करत नाहीत आणि देत असताना सुद्धा विचार करत नाहीत. हे देत असताना कसं देतात? स्वतःच पद सुद्धा या भक्ताला प्रसंगी द्यायला माग पुढं पाहत नाहीत. देवा, या जगात दातृत्वामध्ये जर कोणाचा पहिला अग्रक्रमाने नंबर लागत असेल तर देवा अग्रक्रमाने नंबर तुमचा लागतो. देवा, तुम्ही द्यायचा असेल तर तुम्ही त्याला सर्वस्व देता. तुझा ऐसा कोणी उदाराची राजे आपुले राशी आपुलेची देसी पददासा. भक्ताला द्यायचा असेल तर देव आपलं सर्वस्व आपल्या भक्ताला देतो. प्रसंग आपल्याला ज्ञात आहे. नामदेव महाराजांनी देवाला जेवण्याकरता दिवाळीला बोलवलं. देवाने स्वतः विटेवरून खाली उतरले आणि श्री प्रेममूर्ती नामदेव महाराजांना विटेवरती उभा केलं. स्वतः देवाने आपलं पद नामदेवाला द्यावं एवढा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा त्यांचा विषय असा आहे की हे परब्रह्म परमात्मा द्यायलाही माग पुढं पाहत नाहीत आणि घ्यायलाही माग पुढं पाहत नाहीत. हे भक्त देवाला कधी मागत नाहीत. हे भक्त देवाला कधीही मागत नाहीत. पण मागायचं झालं तर देवाशिवाय दुसरीकडे कुठं जात नाहीत. विठ्ठल विठ्ठल हे भक्त एरवी देवाला कधी मागत नाहीत. पण देवाकडे गेल्यानंतर सांगतात, देवा देवा आज आम्हाला तुमच्याकडे मागणं करायचंय. तुमच्याकडे मागणं करायचंय. काय मागणं करायचंय देवा? आम्हाला जर काहीही मागायचं असेल तर आम्ही तुमच्याकडेच येणार ना. कारण आम्ही तुमची भक्ती केली, आम्ही तुमची सेवा केली. आमचं तुमच्यावरती ऋण आहे देवा. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. देवा आमचं तुमच्यावरती ऋण आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे मागायला आलोय. आम्ही दुसऱ्याकडे मागायला जात नाही. मागणे ते तुझं मागू रा
मागू जीव भाव तुझ सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा आम्हाला मागायचं असेल आम्ही तुमच्याकडे येणार, आम्ही तुम्हाला हक्काने मागून घेणार, हक्काने मागून घेणार. बघा मागणं कोणाला करावं याच्यामध्ये बरेचसे भेद आहेत. कोणाला मागावं, पामराला मागावं का, मुमुक्षुला मागावं का, मोक्ष ज्यांना प्राप्त आहेत त्यांना मागावं का, कोणाला मागावं, हा सगळा मोठा विचार आहे. आपलं घड्याळ बरचसं पुढे चाललंय म्हणून हा सगळा विषय आपण बाजूला ठेवू आणि या विषयापर्यंत येऊ. संत महात्मे देवाकडे मागतात, पण गंमत अशी आहे बघा, जेव्हा संत महात्मे देवाकडे मागतात तेव्हा देवाला देवाचं मागत नाहीत, संतांविषयी मागतात. आणि संत महात्मे जेव्हा संतांना मागतात तेव्हा संताविषयी मागत नाहीत, ते देवाविषयी मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे जेव्हा मागायला जातात देवाकडं आणि मागणी करतात संतांच्या बद्दलची. संत महात्मे जेव्हा संतांकडे जातात मागणी करतात देवाबद्दलची. गंमत आहे बघा, यांना माहित आहे. अजून एक असा विषय आहे, भगवान श्रीहरी पंढरीनाथाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर भगवान महादेवांची स्तुती केली ना, पंढरीराय अत्यंत लवकर प्रसन्न होतात. आणि महादेवांच्या समोर गेलं, महादेवांच्या समोर जाऊन श्रीहरी पंढरीरायाच्या बद्दलचं गुणगान करून मागणं मागितलं ना, महादेव अत्यंत लवकर प्रसन्न होतात. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे संतांकडे जातात आणि मागणी करतात देवाची, कारण संत महात्मे लवकर प्रसन्न होतात. संत महात्मे जेव्हा देवाकडे जातात मागणी करतात संतांच्या बद्दलची. पाहिजे खरं भक्ती, संत महात्म्यांना पाहिजे खरी भक्ती, पण मागतात कोणाला? भक्तीचं क्षेत्र कोणाचं आहे? देवाच्या अधिकार क्षेत्राखाली भक्ती क्षेत्र चालतं. भक्ती देवाची करायची, देवाकडे मागावी नाही. संत महात्मे संतांकडे जातात आणि भक्तीची मागणी करतात. काय की हे बघा, नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत नवविधा काय बोलिले जे भक्ती, 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 द्यावे माझे हाती संत जन, द्यावे माझे हाती संत जन, द्यावे माझे हाती संत जन, द्यावे माझे हाती संत तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. संत महात्मे भक्ती मागत असताना संतांकडे जातात आणि संतांनाच मागतात की मला काय करा तर माझ्याकडं नवविधा भक्ती येऊ द्या. या अभंगामध्ये गंमत अशी आहे बघा, मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबराय हा अभंग नामदेव महाराजांना उद्देशून लिहित असतील. हे नामदेव महाराजांना तुकोबराय वर्णन करत असताना नामदेवरायांची मूर्ती अंतःकरणात धारण करून त्यांची आठवण काढून असं म्हणत असतील की हे नामदेव महाराज, हे नामदेवा, आमच्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की नवविधा काय बोलिले तुमची ये दासीचा दास करून ठेवा. तुमची जी दासी जनाबाई तिचं दास करून मला ठेवलं तरी हरकत नाही, पण याच्या बदल्यात मात्र आम्हाला देवाची नवविधा भक्ती मिळावी. विठ्ठल हा अभंग फार गोड आहे बघा. या अभंगामध्ये लिंगाची विवक्षा नाही. तुमची दासीचा दास करून ठेवा, दासीचा दास अशी लिंगाची विवक्षा केली तर नामदेव महाराजांची दासी जनाबाई त्यांचाही दास व्हायला तुकोबराय तयार आहेत. अशी लिंगाची विवक्षा करत इथं हे चिंतन बसत नाही, तर इथं हा विचार आहे
दासाचाही दास, दासीचा दास आणि दासाचा दास याच्यामध्ये लिंगाची विवक्षा नाही. बघा असं आहे, संसाराचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात ना, संसार झालो पांगिला जनासी, संसाराची आंदणी दासी. संसाराची दासी होणं काय आणि दास होणं काय, लिंगाची विवक्षा न करता दास हाच एक अर्थ आपल्याला डोळ्यासमोर गृहीत धरावा लागतो. विठ्ठल महाराजांचं मागणं असं आहे की तुमच्या दासीचा दास करून ठेवला तरी चालेल, दासाचा दास करून ठेवला तरी चालेल, पण आम्हाला नवविधा भक्ती द्या. संतांकडे जाऊन देवाच्याकडच्या भक्तीची मागणी करायची आणि देवाकडे जाऊन संतांच्या संगतीची मागणी करायची. आता कीर्तन झाल्यानंतर आपण ते एक अभंग म्हणत असतो बघा, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक मागणे ते तुझ प्रती आहे, मागणे ते तुझ प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा, दासी रवी हेची मज देई, दासी रवी हेची मज देई. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी या संतास निरवी हेची मज दे, या संतास निरवी हेची मज दे. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. हे पांडुरंगा, आमचं मागणं आहे तुम्हाला, द्यायचं असेल तर द्या. देशी तरी पाहे पांडुरंगा, तो देवा तुम्हाला द्यावं लागेल बर का, पण काय द्या, या संताची निरवी हेची मज देई. मागायचं देवाकडं, पण मागणी मात्र संतांच्या संगतीची अपेक्षा. बघा, मागितल्यानंतर पहिला विषय आहे की मागण्यानंतर संसारातही अनर्थच आहे आणि परमार्थात सुद्धा अनर्थ आहे. मागितल्यानंतर मागणाराचा अपमान होतो. आपण कोणाकडं काय मागतो याला विशेष महत्व आहे. हिऱ्याच्या दुकानामध्ये गेला आणि तिथं फुटाण्याची मागणी केली तर ही मागणी जशी अनुचित आहे, तसं संत महात्म्यांकडे गेला, देवाकडे गेला आणि संसारातली मागणी केली, ही सुद्धा मागणी अनुचित आहे. विठ्ठल एखादा मनुष्य त्याला चप्पल घ्यायची आणि मग त्यानं चप्पल घ्यायची असेल तर त्यानं कुठं गेलं पाहिजे, आपल्या गावातल्या चांगल्या स्वीट होम मध्ये गेलं पाहिजे आणि त्या स्वीट होम मध्ये त्यानं म्हटलं पाहिजे, अहो मला चांगली कोल्हापुरी चप्पल दाखवा. बरोबर आहे ना? चुकलं का माझं? माझं चुकत असलं तर तुम्ही सांगा. जर चप्पल घ्यायची असेल तर आपल्याला सोनाराकडे जावं लागेल. वा, हे उत्तर मात्र पटलं. चप्पल घ्यायची असेल तर आपल्याला स्वीट मार्टला जाऊन चालणार नाही, त्याच्याकरता शू मार्टला गेलं पाहिजे. जिथं आपल्याला आपली मागणी पूर्ण होईल असं वाटतं ना, तिथंच आपली मागणी आपण घेऊन गेलो पाहिजे. आपली मागणी एकतर देवाकडे पूर्ण होते किंवा संतांकडे पूर्ण होते. संसारातली मागणी संतांकडे आणि देवाकडे करणं चुकीचं आहे. मी असं म्हणत असतो की जो मनुष्य अंतःकरणापासून परमार्थ करतो ना, संसारातलं त्याला मागण्याची गरज नाही. भगवान परमात्मा त्या भक्ताला त्यानं मागण्याच्या अगोदर त्याला देऊन टाकतात. ज्ञानोबरांची ओवी आहे, ऐसा मनी जो जो धरती भाव, तो तो पुढा पुढा लागे देव, आणि दिदलियाचा निर्वाह हो तोही मीची करी. त्या भक्ताने देवाला काहीतरी मागावं हा देवाचा अपमान आहे. आणि तुम्हाला शाल जोडा सांगू का, तुकोबराय देवाला म्हणतात, देवा आम्ही तुम्हाला काहीतरी मागावं, आम्ही तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे पुरवावी आळे माय बापा. देवा आम्ही तुम्हाला लढीवाळ पणानं काहीतरी मागणं हा म्हणजे तुमचा अपमान आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, आम्ही मागण्याच्या अगोदर आम्हाला देऊन टाकायचं. विठ्ठल 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 विठ्ठल.
पडिये देह भाव पूरवी वासना पडिये देह भाव पूरवी वासना पडिये देह पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. भक्ताने मागण्याच्या अगोदर देव त्याला ते देऊन टाकत असतात. मागण्याची वेळ देवावरती येऊ देत नाहीत. बघा, कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी. पुरवीसी आमचा चिंतामणी तुम्ही आहात, आमचा कल्पतरू तुम्ही आहात आणि आमची कामधेनू तुम्ही आहात. मागण्याची आम्हाला गरज नाही, ते मागण्याच्या अगोदर तुम्ही देता. पण देवा, जर तुम्ही मागा 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 म्हणत असाल तर आमचं मागणं आहे गड्या. आम्हाला संत संगतीच्या शिवाय दुसरं काही नको. मग संत संगती देत असताना अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी संत महात्मे मागत असताना संतांच्या संगतीचीच मागणी करतात, दुसरी मागणी नाही. प्रस्तुत अभंगात संतांचं वर्णन आहे पण संतांचं नाव नाही, संतांचं नाव नाही. आम्हाला देवा संत संगती पाहिजे पण प्रत्यक्ष संत संगती मागितली नाही. देवा, तुम्ही ज्यांच्या हृदयामध्ये राहता, देवा तुम्ही ज्यांच्या हृदयामध्ये राहता त्यांचाच अखंड संग आम्हाला असावा. अभंगाचं पहिलं चरण. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, कैसे आवडते मना, मना कैसे
आवडते मला बसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती संगती देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा अत्यंत गोड 4 चरणाचा गायक मंडळी या अभंगाला चाल लावताना फार मोठ्या गमती जमती करतात बरं का. म्हणजे मी तुमच्याबद्दल बोलतो असं नाही. गायक मंडळी या अभंगाला चाल लावताना असं म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडा विसंगती. असं होतं, विसंगती होते. तिथं संगती पाहिजे पण विसंगती होते. आपण हरिपाठ करणारी मंडळी आहोत. आपण असं म्हणतो ना, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनार्थाचा नाथ. असं बरेच वेळा होतं. आपण लग्नाला जातो ना, लग्नाला गेल्यानंतर मंगळाष्टिका असते. आताचा वध सावधान, आता सा वेगळा आणि वध सावधान नवरा म्हणजे नवऱ्याचा वध झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल एका खांबावरती असं मंदिराच्या खांबावरती लिहिलं होतं, कृपया येथे थुंकू नये. असं लिहिलं होतं, कृपया येथे थुंकू नये. वाचणाराने असं वाचलं, कृपया येथे थुंकून ये. असं गायक मंडळी या अभंगाची चमत्कारिक अशा प्रकारची फोड करतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, संगती घडावी. आम्हाला त्यांची संगती पाहिजे देवा. आमच्या मनाला हेच आवडतं, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा ही वासना आमची आहे, ही वासना तुम्ही आमची पूर्ण करावी. त्या संतांचा संग आम्हाला एवढा व्हावा की तो अंग संग कधीही आमच्यापासून दूर होऊ नये. हरिजना सवे भेटी नव्हे अंग संग तुटी. देवा हे सगळं आम्हाला कशा प्रकार हे असं कशा करता पाहिजे, तर हे देवा तुम्ही आम्हाला असंच केलं. ज्यांच्या अंतकरणात अखंड तुमचा वास आहे त्यांचा जर आम्हाला सहवास मिळाला, आमच्या मनाला हेच वाटतं त्यांचा सहवास तुम्ही आम्हाला द्यावा. त्या सहवासात कधीही अंगसंगाची सुद्धा तूट होऊ नये. देवा हेच जिनं, जे जिनं आहे तेच खरं भलं जिनं आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठ्ठल विठ्ठल हर
विठ्ठल ज्ञानोबरायांच्या चरित्राचा थोडा विचार करायचा आहे. ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना आईसाहेब रुक्मिणी माता आणि पूजनीय श्री विठ्ठलपंत यांना देहांत प्रायश्चित्ताची अशा प्रकारची आज्ञा दिली गेली. ऐका, आणि देहांत प्रायश्चित्त त्यांना दिल्यानंतर ही चारही मुलं उघड्यावरती पडली. आणि मग त्यावेळेस विठ्ठलपंतांनी सांगितलं की तुम्हाला शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला जावं लागेल. याच्यामध्ये तत्कालीन ब्राह्मणांचा अभ्यास कमी पडला, तत्कालीन न्यायमूर्तींचा अभ्यास कमी पडला, म्हणून करता विठ्ठलपंतांना प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त द्यावं लागलं. हे विठ्ठलपंतांनी देहांत प्रायश्चित्त घेणं हे तत्कालीन न्यायमूर्तींचं आज्ञान म्हणून घ्यावं लागलं. कृच्छ नावाचं प्रायश्चित्त आहे. हे कृच्छ नावाचं प्रायश्चित्त, ह्या कृच्छ प्रायश्चित्ताची जर न्यायमूर्तींनी आज्ञा दिली असती तर विठ्ठलपंतांनी ते प्रायश्चित्त करून जगाला आपल्या या धर्म मार्तंडांच्या समोर त्यांनी दिलेल्या न्यायाचं परिउल्लंघन न करता त्यांनी दिलेली शिक्षा त्यांनी सोसली असती. पण न्यायमूर्तींचं अज्ञान झालं आणि विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. ठरलं असं की या चारही भावंडाने पैठणला जायचं. पैठणला जेव्हा जायचंय तेव्हा यांचं वय किती होतं? मुक्ताबाईचं वय 5 वर्ष होतं. आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं जेव्हा जाणं झालं तेव्हा मुक्ताबाई 5 वर्षाच्या होत्या. निवृत्तीदादा 7 वर्षाचे होते. ज्ञानोबराय 9 वर्षाचे होते. निवृत्तीदादा 11 वर्षाचे होते. मुक्ताबाई 5 वर्षाच्या, सोपानदेव 7 वर्षाचे, ज्ञानोबराय 9 वर्षाचे आणि निवृत्तीदादा 11 वर्षाचे होते. चैत्र महिना होता आणि हे 5ही भावंड जेव्हा न्याय मागण्याकरता पैठणला गेली तर पैठणला जी अधिष्ठात्री आहे ती गंगा मैया गोदावरी माता तिथं अधिष्ठात्री आहेत. आणि त्या वाळवंटातून चालत असताना, त्या वाळवंटातून नदीच्या पात्रातून चालत असताना निवृत्तीदादा पुढं चालतायत, मागं त्यांच्या माऊली चालतायत. त्यांच्या पाठीमाग सोपान काकान सगळ्यात शेवटी असणारी 5 वर्षाची मुक्ताबाई चालते. मार्च महिना आहे, चैत्र महिना आहे, म्हणजे एप्रिल महिना आहे. वरून सूर्य मी म्हणतोय दुपारची 12 वाजण्याची वेळ आहे. आणि त्यावेळेस गोदावरी मातेच्या कुशीतली ती गरम झालेली पाण्याच्या कडेची गरम झालेली वाळू आणि त्या वाळूवरून ही 4 भावंड चालत होती. आणि हे चालत असताना महाराज ती वाळू तव्यासारखी तापली होती, तव्यासारखी. आणि चालत असताना मुक्ताबाईनं जोरात किंचाळी फोडली. माग वळून पाहिलं तर मुक्ताबाईंचे पाय पळत होते. विठ्ठल 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 ज्ञानराज माऊली धावत गेले. मुक्ते मुक्ते काय झालं मुक्ते? तेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं दादा माझे पाय पडले. आजही याच गोष्टीचं दुःख वाटतं. आम्ही आमच्या पायात चप्पल घालतो पण आमचे करडे महाराजांचे पाय पळत नसतील का? आश्रमाबद्दलची त्यांची असणारी ही उदात्त भावना आहे. कुठं आहे आपण? मी सांगू तुम्हाला, त्यांनी पायामध्ये चप्पल का नाही घातली तर ही सगळी 17ची 17 मुलं स्वतःच्या पायावरती जोपर्यंत उभी राहत नाहीत तोपर्यंत मी माझ्या पायामध्ये चप्पल घालणार नाही. मुक्ताबाईंचे पाय पडले, आपल्यासारख्या साधकांना वाईट वाटतं. त्याच विचारधारेतली तीच उत्तुंग अशा प्रकारची विचारधारा या मुलांच्या बद्दल अंतःकरणात धारण करून ज्यांनी चपलीचा त्याग केला, मला वाटतं, मी सांगू तुम्हाला, माझं हे बोलणं कोणाला आवडेल किंवा न आवडेल,
कोणाला आवडण्यासाठी नाही, पण जेव्हा हे लोक पंचाहत्तरी करतात, सहस्त्रचंद्र दर्शन असेल, सुवर्ण दर्शन असेल, अमृत महोत्सव असेल, कोण वयाची 65 करतं, आम्ही करडे महाराजांची वयाची 65 साजरी करणार नाही. आम्ही करडे महाराजांचा अमृत महोत्सव साजरा करणार नाही. आमच्या जीवनात जरी योग आला तरी करडे महाराजांचा आम्ही सुवर्ण महोत्सवी साजरा करणार नाही. पण त्यांच्या पायात चप्पल घालण्याचा सोहळा आम्ही इंदापूरकर निश्चित अशा प्रकारचा साजरा करणार आहे. माझ्या मनात, माझ्या अंतःकरणात ही इच्छा आहे की आदरणीय वंदनीय परमपूज्य विदर्भ रत्न रामराव महाराज, संजय महाराज पाचपोर यांचं आपण कीर्तन सोहळा ठेवायचा आणि त्याच सोहळ्यामध्ये करडे महाराजांना चप्पल घालण्याचा कार्यक्रम करावा, अशी एक माझी भावना आहे. महाराज, कुठं ती विचारधारा आहे बघा. विचार करा की असं सांगेन बघा मी आपल्याला, खरं तर माझ्या वयाच्या अटीमध्ये हे बसत नाही, मला सांगायला ते नको वाटतंय, कीर्तनामध्ये सांगण्यासारखा विषय नाही, पण या मुलांच्या वरती प्रेम कमी होऊ नये म्हणून स्वतःचा रक्ताचा वंश वाढवणार नाही, ही त्यांची केवढी मोठी भावना आहे. विठ्ठल विठ्ठल या आश्रमाबद्दल बोलायचं झालं तर आश्रम हा केवळ या मुलांवरती प्रेम करण्याकरता त्यांनी आपलं जीवन समर्पण केलं. आपण शेतकरी मंडळी आहोत, कुणी नोकरदार आहे, कुणी व्यापारी आहे. आपण आपल्या जीवनातले कीर्तनाकरता 2 तासाला गेलो तरी विचार करतो, अरे कीर्तनाला नाही गेलं तर चालणार नाही का? 2 तासाचा विचार करतो. या माणसाने सबंध जीवन मुलांकरता वाहिलं, केवढी मोठी त्यांची भूमिका आहे. आणि खरं म्हणजे मी मगाशी सांगता सांगता थांबवला होता विषय. हे करडे महाराजांनी जेव्हा व्रत धारण केलं, आज आपण त्यांच्या बरोबर आहोत. मला सांगा, त्यांच्या आई वडिलांचा केवढा त्याग आहे. आपला मुलगा समाजाकरता समर्पण करावा हा त्यांच्या आईचा त्याग आहे, आमच्या गुरुजींचा त्याग आहे. करडे महाराजांचे वडील हिम्मतराव गुरुजी, त्यांचा सुद्धा केवढा मोठा त्याग आहे, त्यांच्या आईचा केवढा त्याग आहे. या कार्यापासून त्यांना वेगळं केलं नाही. तुम्हाला करायचंय तर हे तुम्ही करा. मी मगाशी सांगून गेलो की शासनाचा कोणताही आधार न घेता हा आश्रम चालवणं सोपी गोष्ट नाही महाराज, सोपी गोष्ट नाही. संस्था मोठी करायची नाही, या मुलांना मोठं करायचंय ही त्यांची भावना आहे. बघा, पूर्वी जेव्हा हा आश्रम स्थापन केला होता तेव्हा नवीन असणाऱ्या आश्रमात आम्ही यायचो आणि महाराजांना विचारायचो. वास्तविक पाहता महाराजांना विचारायचो आम्ही, महाराज आमच्या अशानं काही सेवा करायची असेल तर सांगा, काही द्यायचं असेल, काही कमी पडत असेल तर सांगा. तेव्हा महाराजांच्या मुखातलं हेच वाक्य होतं की फक्त शास्त्रानं केलेली सोन्याची अंगठी मोडायची शिल्लक आहे. म्हणजे एवढ्या स्टेजला जाईपर्यंत त्यांनी या मुलांसाठी करावं. आणि आता ही मुलं आपल्या पायावरती उभं राहायला लागलीत, याचा मात्र सर्वस्वी त्यांच्या सोबत आम्हालाही आनंद आहे. विठ्ठल 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 खरं म्हणजे हे सतीचं वाण आहे बघा. हे बोलायला सोपं, ऐकायला सोपं, पण खरा या मार्गातून जो प्रवेश करतोय, याच्यातून जो चालतोय ना, त्याला याच्या यातना माहित आहेत बघा. पूर्वीच्या काळात असं असायचं की वेशीवरती, पारावरती ते सगळे जुने लोक बसलेले असायचे आणि नवीन लग्न झालेली सून त्या वेशीतून जात असताना वारा सुटावा, वाहिटूळ सुटावे आणि त्या वाहिटुळीतून एखाद्या नवीन लग्न झालेल्या नववधूला सांगावं की बघ हे मुली, या पाराच्या पलीकडं तुला हा दिवा घेऊन जायचा आहे. आता पारावर बसलेले सगळे मंडळी आहेत, त्यांच्या देखत डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही. बाजूला तर वायटूळ सुटलेली आहे, वारा सोसाट्याचा सुटलेला आहे आणि त्याच्यातून हे दिवा पलीकडं न्यायचा आहे. हे जितकं अवघड आहे ना, तितकंच कठीण हे व्रत करडे महाराजांनी
घेतलं बघा. आणि आज आपण सगळे या आश्रमात येतोय. पूर्वी जेव्हा हा आश्रम स्थापन व्हायचा होता ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या बरोबर कुणीही नसताना अत्यंत काट्याकुट्याच्या प्रवासात त्यांनी या आश्रमाची स्थापना केली. पुढच्या भविष्याचं काहीच माहित नाही. आणि त्यांच्या जीवनात आम्ही जे त्यांना पूर्व जीवनात पाहिलं, तर ते पूर्व जीवन सुद्धा त्यांचं अत्यंत काट्याकुट्याचं असं होतं. आणि प्रभू रामचंद्रजींची काय कृपा असते हे जर विचारायचं झालं, तर मला वाटतं त्यांना विचारावं, प्रभूंची कृपा काय असते हे निश्चित ते आपल्याला सांगतील. प्रभूंनी त्यांचं सर्वस्वी जीवन सुरळीत अशा प्रकारचं केलं. आणि या मुलांच्या भविष्याकरता करडे महाराजांनी विशेष अशा प्रकारचं हे आपलं व्रत अशाच प्रकारचं निष्ठेनं चालवलं. कोणाला गायीमध्ये देव दिसतो. आमचे आदरणीय वंदनीय, मी आता ज्यांचं नाव घेतलं, पाचपोर बाबा असतील, यांना गायीमध्ये देव दिसतो. गोसेवा ते करतात. आमच्या आपल्या तालुक्यातच असणारे लक्ष्मण डॉक्टर आजबे यांना विधवा महिलांमध्ये देव दिसतो. ते त्यांचं सगळं उदरभरण करतात. वीर पत्न्यांचं तिथून पुढचं सगळं आयुष्य ते त्यांच्या मुलांचं दत्तक घेतात आणि ते कार्य चालवतात. आजबे डॉक्टरांना विधवा महिलेत वीर पत्नीमध्ये देव दिसतो. पाचपोर बाबांना गायीमध्ये देव दिसतो. बंडा तात्यांना इंद्रायणी स्वच्छ करण्यामध्ये देव दिसतो. आम्हाला वारी करण्यामध्ये देव दिसतो. पण करडे महाराजांना या लहान मुलांमध्ये देव दिसतो. विठ्ठल विठ्ठल आणि सलाम आहे आमचा या त्यांच्या कार्याला. आमचे मित्र आहेत म्हणून आम्ही त्यांना सलाम करतो, म्हणून त्यांची खुशामत करतो असं नाही, तर त्यांनी जे कार्य केलंय त्या कार्याला आमचा सलाम आहे. आणि म्हणून करता या कार्यातून आम्हाला कुठंतरी उतराई होण्याची संधी मिळावी. त्यांच्या कार्यातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेचा भाव अंतःकरणात धरून मला असं वाटतं की आपण त्यांच्या एवढं मोठं होऊ शकत नाही. आपण मोठ्या लोकांना पाहिलं नाही, पण त्यांच्या विचारांना मात्र पाहिलं. आणि म्हणून करता आम्ही या करडे महाराजांच्या विचाराला सलाम करून त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मी खरं म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या कार्याचा एवढासा गौरव नाही, पण कुठंतरी त्यांच्या कार्याचं कोड कौतुक करावं या भावनेतून मला जसं सुचलं तसं एक कीर्तनाचा सुंदर अशा प्रकारचा फेटा त्यांना बांधून मला असं वाटतं त्यांचा आपल्याला गौरव करायचा आहे. आमचे परममित्र आदरणीय वंदनीय सद्गुरू कृपांकित आजरेकर फडाचे सेवक विशाल महाराज वाघमारे हे त्यांना फेटा बांधतील. त्यांनी दोघांनीही पुढे यायचंय आणि आपला फेटा बांधायचा. या चला करडे महाराज चला. खरं म्हणजे या कार्यामध्ये आश्रम चालवणं हे कठीण काम आहे. या कार्यामध्ये हा अत्यंत काट्याकुट्याचा रस्ता आहे. फेटावरचा तो फेटा आहे, खालचा उपर नाही, फेटा बांधा. या कार्यामध्ये अत्यंत खांद्याला खांदा देऊन अत्यंत त्यांना जोमाचं अशा प्रकारचं सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती या कार्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा आणि आपलं योगदान देऊन हा आश्रम चालवण्याकरता सदैव अशा प्रकारचं तत्पर असतात. म्हणून आमच्या वतीनं त्यांचाही एक छोटासा सत्कार आहे की आमच्या परममित्र बोडणीचे चव्हाण दादा ओंकार महाराजांच्या आई त्यांनी पुढे यावं आणि करडे महाराजांच्या सौभाग्यवतीला पुष्पहार समर्पण करावा. या चला की श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री राधे राधे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम बोला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 कुंडली कवर हरिठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज